जो नेटच्या पेपरफुटीचा विषय हा काँग्रेसच्या काँग्रेसने हा कशा प्रकारे तो कुठे वाहत घेऊन गेला आहे। देशाची शांतता बिघडावी, देशामध्ये अहिंसता नांदवावी, देशामध्ये पूर्ण जी शांतता आहे ही भंग व्हावी, यासाठी काँग्रेस सरकार जे करतं आहे, ज्या प्रकारे सर्व युवकांना ची माथे भडकवून त्यांना एखाद्या वाममार्गावर नेतं आहे। आपण पाहिलं असेल नेटचे जे पेपर फुटले हे काम त्या प्राध्यापकांचं होतं, त्यांना कोणी सपोर्ट केला? त्यांना या ट्यूशन माफियांनी केला। सरकारचं काय काम होतं? सरकारचं काम ते पेपर फुटल्या त्यांना त्या सगळ्या गुन्हेगारांना अरेस्ट करणं, त्यांना अरेस्ट केलं, त्यांना जेलमध्ये टाकलं आणि नवीन पेपर त्यांना लगेच दुसऱ्या दिवशी तयार करून दिला। तरीही हे काँग्रेस सरकार या देशातील सर्व तरुणांची माती भडकवून त्यांना एक वाम मार्गावर नेत आहे। त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत, त्यांना पोलिसांकडनं त्रास होतो आहे, कारण की ते ज्या ठिकाणी ते आंदोलन करतात तिकडनं सुद्धा ते म्हणजे जे त्यांनी आंदोलन करत आहेत आम्हाला मान्य आहे, आंदोलन करण्याचा सर्वांना हक्क आहे, पण काय दिलं पाहिजे? मोदी देश ते हिंदुस्तान ते तगडे तुकडे होते, त्यांनी काय द्यावं? नीता का पती काम करत, त्यांनी देशाच्या बरोबरच त्यांनी हिंदू धर्माच्या सुद्धा लोकांना त्यांनी टार्गेट केलेलं आहे, देवतांना टार्गेट केलेलं आहे। त्यामुळे हे सगळं करते कोण? तर पार्टी काँग्रेस आहे। काँग्रेसने सगळ्यांनी माती भिडवली, त्या युवकांना तो नाहक त्रास होतो तो काँग्रेसमुळे होतोय। त्या निमित्त कल्याण जिल्हा युवा मोर्चाचे विकीतरी अध्यक्ष असतील, या कल्याण महानगरपालिकेचे सभागृह नेते वरुणजी पाटील, आमचे नगरसेवक अमितजी धाकरस, तसंच माझे सरचिटणीस रविसिंग ठाकूर, सर्व आणि जिल्ह्याची युवा मोर्चाची पूर्ण अख्खी टीम पाहिलं असेल, आम्ही सर्वांनी आंदोलन केलेलं आहे इथे आणि त्यांच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे। काँग्रेस यांनी 75 वर्षामध्ये किती पेपर फोडले, काय केले सगळ्यांना माहिती आहे। अशा ह्या काँग्रेसचा धिक्कार असो, धिक्कार। आज आपण पाहत असाल संपूर्ण देशामध्ये जे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सरकार आहे, देशातलं असेल महाराष्ट्रातलं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे, हे लोकहिताची जनहिताची संपूर्ण जी कामं आहेत ती मोठ्या गतीने सुरू आहेत। परंतु कुठेतरी देशातील युवकांचे डोके भडकवणं, माथे फिरवणं आणि कुठेतरी त्याला जेनजीचा एक आंदोलनाचं स्वरूप देऊन या देशाच्या विरोधात या सरकारच्या विरोधात एक वातावरण चुकीचं तयार करून आज नरेंद्र मोदीजींसारख्या एक विश्वगुरू अशा नेत्याच्या विरोधात वातावरण चुकीच्या पद्धतीने सुरू जे आहे त्याचा विरोध किंवा त्याचा निषेध करण्यासाठी आज युवा मोर्चाने हा इथे आंदोलन केलेलं आहे। देशातील नागरिक असतील, देशातील तरुण असतील, हे जागृत आहेत। आम्हाला विश्वास आहे की कोणत्याही प्रकारचं जे नॅरेटिव्ह सेट करतायत देशाच्या विरोधात आणि देशातील सरकारच्या विरोधात, ते त्याला यश येणार नाही। आज या देशामध्ये या मोदी सरकारने विद्यार्थ्यांसाठी असतील, महिलांसाठी असतील, तरुणींसाठी असतील किंवा शेवटच्या प्रत्येक घटकासाठी शेतकऱ्यांसाठी असतील अनेक असे जलकल्याणकारी योजना आणल्या आणि त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत। आज जे काही जेनजी आपण म्हणतो किंवा काय, त्याच्यामध्ये अनेक लोक विद्यार्थी असतील, त्यांच्या भावनांचा आम्ही सन्मान करतो, परंतु जे काही असामाजिक तत्व या मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये जे शिरलेले आहेत, जे देशविरोधी लोक आहेत, ते नेहमीच देशाचा द्वेष करणारे, देश आपल्याला मागे घेतणारे अशी जी त्यांची विचारी वृत्ती आहे, अशा लोकांचं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी झालेली आहे। आणि त्याचं नेतृत्व राहुल गांधी हा बालक, 56 वर्षाचा बालक करू इच्छितो, त्याचा निषेध करण्यासाठी युवा मोर्चाच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून आज हे आंदोलन इथे आम्ही करतोय आणि या राहुल गांधीचा, या काँग्रेस पार्टीचा आणि या देशविरोधी सर्व शक्तींचा आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून निषेध